आता पहिले आपण काय पाहू किल्ले पाहू लक्षात पुण्याला सर्वात जास्त किल्ले आहे पुण्याचे फेमस सांगा बरं बरं हे आपण पाहू सांगितले ठीक आहे हे म्हणल्यानंतर आपल्याला मिळून आले पाहिजे आता पुण्याला आपल्याला माहिती आहे फेमस किल्ले आहे लोहगड राजगड तोरणा सिंहगड हे माहिती आहे तुम्हाला लक्षात कोणते ठेवायचे आहे विसापूर मुर्डेश्वर शिवनेरी फेमस आहे लक्षात म्हणजे जे कॉमन आहे आपण गाण्यात ऐकलेले पोळ्यात ऐकलेले ते पण तुम्हाला काय करायचे ऍडजस्ट करायचे आहे कुठं ऐकले लक्षात बाकीचे मग थोडं हार्ड वर्क करावं लागते त्याच्यामध्ये कोण आहे विसापूर आहे मुर्डेश्वर आहे बाकी सगळे ओळखीचे जण आपण ऐकले तोरणा ऐकत आलेला आहे शिवनेरी ऐकत आलेला आहे सिंहगड ऐकत आलेला आहे सिंहगडचं नाव काय आहे कोंढाणा माहिती आहे ना गोष्ट आधी नवीन कोंढाण्यावाली गोष्ट कोंढाण्याचं नाव काय केलं सिंहगड कोणासाठी केलं ते बालुसरे गडाला पण सिंह या गडाचं नाव काय म्हणलं आता हा कोणता जिल्हा आहे सातारा कोणते आहे कोल्हापूरमध्ये ठीक आहे पन्हाळा विशाळगड कोल्हापूर हे डॉट त्यासाठी आहे जिल्ह्याचे ठिकाण आहे बाकीचे तुम्हाला माहिती आहे ना जिल्हा कोणता कुठं प्रतापगड कुठं आहे सातारा सज्जनगड मकरंदगड वसोटा आणि वसंतगड सातारा पन्हाळा विशाळगड कोल्हापूर कोणत्या नदीच्या काठावर येते पंचगंगा इचलकरंजी आणि कोल्हापूर पंचगंगा नदीच्या काठावर अभ्यास करून बोलला तुमचा पुढे रायगड मध्ये रायगड बरोबर माझा इथे बघा कर्नाळा अर्नाळा आणि आपला या ठिकाणी काय होते नेहमी कन्फ्युज होते आपण विदर्भात राहतो आपल्या जवळ कोण आहे ठीक आहे रायगडले कर्नाळा पालघरले कर्नाळा इकडे कोणता जिल्हा का हा नगरचे रतनगड ठीक आहे नाशिकले ठीक आहे हे काय राजवंश लक्षात राहते साल्हेर मुल्ले रंकाई साल्हेरचा किल्ला छत्रपतीच्या वारसामध्ये ऍड केलेला आहे खांदेरी सुद्धा ऍड केलेला आहे खांदेरी काय आहे जलदुर्ग आहे ठीक आहे तिकडे जाऊ आपण थोडा वेळ झाले इकडचे सगळे महत्वाचे हा आहे माहूचा किल्ला कुठे येते माहू साडेतीन शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ आहे लक्षात पुढे दौलताबादचा किल्ला म्हणजे कुठे आहे छत्रपती संभाजीनगर त्याचं जुनं नाव काय होतं देवगिरी यादवांना मसुदेची सिटी आहे देवगिरी ठीक आहे कोणत्या राजानं इकडे कोणत्या मुघल राजानं सुलतानशाहीमध्ये कोणत्या राजानं ट्रान्सफर केली दिल्लीवरून देवगडकडे किंवा दौलताबादकडे राजधानी मोहम्मद बिन तुगलक घराणा होतं ना तुगलक घराणा सुलतानशाहीमध्ये त्याने काय केलं होतं दिल्लीवरून निघाली होती राजधानी कुठं दौलताबादची म्हणजे अनसक्सेस झाला प्रयोग तो वापस म्हणून दिल्लीलाच गेले ठीक आहे आता जलदुर्ग मध्ये आता जलदुर्ग म्हणजे काय आहे जे पाण्याच्या अवतीभोवती काय त्याच्या पाणी राहील ठीक आहे समुद्रात असणारे सगळे काय जलदुर्ग समुद्र कुठं असला त्याला कोकण आले सगळे प्लेन कोकणात चला पहा जलदुर्ग मध्ये तारापूर पालघर कवळे पानकोट पालघर पुढे माहीमची आपण खाली पाहिजे ना सारखे नाव आहे खड्यांची काही याचे जलदुर्गांच्या मुरुड जंजिरा रायगड पुढचा कोणता आहे पद्मदुर्गचं नाव आहे कासा किल्ला सुद्धा म्हणतात रायगड खांदेरी मुंदेरी रायगड खांदेरीचं नाव काय केलं कान्होजी आंग्रे ठीक आहे इतिहास तुम्हाला माहिती आहे कान्होजी आंग्रेचा पुढे अंजनवेल रत्नागिरी कुठं आहे समोर विजयदुर्ग भरतदुर्ग आणि सिंधुदुर्ग ठीक आहे आता हे असे जलदुर्ग आणि किल्ले सर्व तुमच्या लक्षात आले म्हणजे नकाशा माहिती काय करायचं सर्व माहिती करायचं सर्व पुन्हा वही लिहून काढायचं म्हणजे एक नकाशा लिहून पाहिलं की नकाशा बाजूला ठेवायचा
वहीचं कोरंपान घ्यायचं आणि पुन्हा काय करायचं लिहून पाहायचं. जेवढे आठवले तेवढे लिहून पाहायचे. नाही आठवले की एकदा पुन्हा जिल्ह्यात कसं पाहायचं प्रकाशित पाहायचं पुन्हा लिहून काढायचं. असे करून ते पूर्ण पूर्ण आपल्या माइंड मध्ये सेट होऊन जातात. आणि लक्षात आता हे किल्ले आहेत याच्यापैकी आता काय झालं मागच्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले जागतिक वारसा स्थळामध्ये टाकण्यात आले. ठीक आहे. मग आता महाराष्ट्रात त्याच्यापैकी 11 हे कुठं आहे तामिळनाडूचा कोणता आहे जिंजी. तर आपला सांगा तोरणा आहे का तोरणा आणि सिंहगड जे आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहे फेमस नाव हे वारसा स्थळामध्ये नाही आहे. समजलं का. तोरणा आणि सिंहगड आपण ऐकत आलो नेहमी म्हणजे वारसा स्थळामध्ये आहेत का नाही. मग कोणते कोणते आहे शिवनेरी पुढे विजयदुर्ग साल्हेर राजगड लोहगड ते झाले. अजून सुवर्णदुर्ग आणि एक कुठला आहे तामिळनाडूचा जिंजीचा. हे एकूण पूर्ण आपल्या सगळे जागतिक वारसा स्थळामध्ये महाराष्ट्रात एकूण किती जागतिक वारसा स्थळ आहे 6. 5 अगोदरचे सगळ्या किल्ल्यांचे मिळून 1 असं ऍड केलेलं आहे. आता किती झाले मग 6 जागतिक वारसा स्थळ. सांगा बरं. छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज काय मुंबई विक्टोरिया आर्ट डेको. तिसरं एलिफंटा. चौथं एलिफंटा कुठं आहे बेट घारापुरी बेट. चौथा आणि 5वं अजिंठा वेरूळ झालं. 6वं किल्ले. असे सगळे जागतिक वारसा स्थळ. सर्वात जास्त जागतिक वारसा स्थळ कुठं आहे महाराष्ट्रात 6 आहे ना. ठीक आहे. अशा पद्धतीने आपले किल्ले आणि जलदुर्ग कव्हर झालेले आहे. ठीक आहे.